नमस्कार. महासागरच्या खरी खरी मध्ये मी सुजाता आपले स्वागत करते. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पंतप्रधान पदाच्या तिसऱ्या कारकिर्दीचे 100 दिवस पूर्ण केले. त्यांची पहिली कारकीर्द सुरू झाली तेव्हा ते अतिशय फारमाट होते. अर्थात ते स्वाभाविकही आहे. मोठ्या पदावर असताना जबाबदाऱ्याही मोठ्या असतात. ज्याप्रमाणे त्यांनी संसदेच्या प्रवेशद्वारावर डोके टेकून संसदेत प्रवेश केला त्यावरून या गोष्टीची कल्पना यावी. त्यांच्या नेहमीच्या राजकीय प्रवासाप्रमाणे ते जसे अचानक मुख्यमंत्री झाले तसेच त्यांचे नाव अचानक पंतप्रधान पदासाठी योजनाबद्ध रीतीने जाहीर करण्यात आले. पहिली 5 वर्षे अनेक निर्णय आणि योजनांची स्वप्न दाखवून पूर्ण केले. त्यापैकी काही ठिकाणी ते यशस्वी झाले. नंतर दुसऱ्यांदा निवडून येण्यासाठी पुलवामाच्या आक्रमणाने त्यांना हात दिला. दुसऱ्या वेळी ते आधीपेक्षा मोठ्या बहुमताने निवडून आले. दुसऱ्या कारकिर्दीत त्यांनी अनेक कामांचा धडाका लावला. महत्त्वाचे म्हणजे काश्मीरमधील 370 कलम त्यांनी रद्द केले. तसेच इतरही अनेक योजना मांडून त्यांनी आपल्या देशात 10 वर्षे सत्तेत राहण्याचा विक्रम केला. आता ताजा कलम यात मोदी साहेब तिसऱ्यांदा आपल्याच पक्षातील खासदारांची बैठक न बोलावता पंतप्रधान पदावर आरूढ झाले. मोदीजींना राज्याच्या राजकारणात किंवा देशाच्या राजकारणात संपूर्ण बहुमताने सरकार चालवण्याचा अनुभव आहे. पण या तिसऱ्या कालखंडात भारतीय जनता पक्षाला बहुमत न मिळाल्याने इतर पक्षांच्या सहाय्याने सरकार चालवावे लागत आहे. आपल्या 2 कार्यकाळात ज्या काही गोष्टी त्यांना कराव्यात जमले नाही ते कार्य मोदीजींना या कार्यकाळात पूर्ण करायचे आहे. यावेळी त्यांना लोकसभेत प्रखर विरोधाचा सामना करावा लागतो आहे. काही विधेयके त्यांना परत घ्यावी लागली. त्यानंतरही अजूनपर्यंत 3 महिने उलटल्यावरही भारतीय जनता पक्षाला नवा अध्यक्ष देणे त्यांना जमलेले नाही. आतापर्यंत संघाशी जराही सल्लामसलत न करता त्यांनी गुजरातचे संपूर्ण सरकार बरखास्त करून टाकले होते आणि नवीन सरकार नव्या मंत्र्यांसह बनविले होते. तरीही यावेळी भारतीय जनता पक्षाला अजूनपर्यंत आपला अध्यक्ष घोषित करता आलेला नाही. हेच मोदी यांच्या एकूण कार्यपद्धतीत दिसत नाही. असे म्हणतात की संघाला जे अध्यक्ष हवे आहेत ते मोदी साहेबांना मान्य नाहीत आणि मोदी साहेबांना जे अध्यक्ष हवे आहेत ते संघाला मान्य नाहीत. अशा स्थितीत अध्यक्षपदाचे घोडे आहे तिथेच अडून पडलेले आहे. आता मोदीजींनी 15 लाख कोटी रुपयांच्या योजना जाहीर केल्या आहेत. पण प्रश्न असा आहे की जी धमक मागील 2 कार्यकाळात बघितली होती ती आज का दिसत नाही. मोदीजींना आम्ही म्हटल्याप्रमाणे सल्लामसलत करून सरकार चालवण्याचे गणित जमलेले नाही. यापूर्वी अनेक सरकारांमध्ये विरोधी पक्षांना विचारात घेऊन घोषणा केल्या जात असत. विरोधी पक्षही देशात तेवढाच महत्त्वाचा आहे असे समजले जात असे. अगदी पंडित जवाहरलाल नेहरूंपासून 2014 पर्यंत अटल बिहारी वाजपेयी यांच्या सहित सर्वच पक्ष विरोधी पक्षाशी सल्लामसलत करीत असत. पण मोदीजींच्या कामाची पद्धत अशी आहे की विरोधी पक्ष म्हणजे विरोधीच पक्ष असतो. त्यांच्याकडे जराही लक्ष देण्याची गरज नाही. यामुळेच विरोधी पक्षही अगदी विरोधी पक्षासारखाच वागत आहे. त्यांनाही हे सरकार आपल्या देशाचे आहे असे वाटत नाही. ही सध्याची खरी परिस्थिती आहे. त्यामुळेच ही परिस्थिती एकूण राजकारणासाठी चांगली आहे असे आम्हाला वाटत नाही. आमचे मित्र गिरीश गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नावाने एक संयुक्त पत्र लिहिले होते. त्या पत्रात त्यांनी या दोन्ही नेत्यांनी देशाच्या विकासासाठी विचार विनिमय केला पाहिजे. काही बाबतीत दोघांचे मतैक्य झाले पाहिजे असा विचार त्यांनी मांडला होता. हा विचार या दोन्ही नेत्यांना पटला की नाही ते आम्हाला ठाऊक नाही. 15 दिवसांपूर्वी पाठवलेल्या पत्राचे उत्तर अजूनही आलेले नाही. त्यामुळे देशाच्या विकासाची तळमळ असणाऱ्या गांधी यांना काळजी वाटणे स्वाभाविक आहे. एकूणच मोदीजींची ही पंतप्रधान पदाची टर्म कशी फलीभूत करू इच्छितात आणि सर्वांना सोबत घेऊन चालू शकतात काय याची कसोटी यापुढे लागणार आहे. विशेषतः संघ आणि मोदी यांची तरी जुळेल का हा अत्यंत कळीचा प्रश्न आहे. एकूणच भारतीय राजकारणात सध्याची घडी अत्यंत वेगवेगळ्या घडामोडींनी भरलेली आहे. या घडामोडी कितपत यशस्वी ठरतात
आणि मोदीजी आपली कारकीर्द किती काळ चालवू शकतात, हा मोठा प्रश्न आवासून उभा आहे. तरीही मोदीजींना शुभेच्छा. अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर. अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बघत रहा महासागर. नमस्कार.